नमस्कार मित्रांनो, अपेक्स बँकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे सीलॉग म्हणजेच तर्क व अनुमान। स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयावरचे प्रश्न हमखास विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला कन्सेप्ट। हा टॉपिक मेनली 4 कन्सेप्टवरती आधारित आहे। ह्याच्यामध्ये पहिला जी कन्सेप्ट आहे ती आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजेच सर्वसाधारण सकारात्मक विधान। ह्याच्यामध्ये एक थेट विधान दिलेलं असतं, जसं की इथं सर्व ए हे बी आहेत। ह्याच्यामध्ये जे सर्व ए असणार आहे त्याची जी डायग्राम आपण काढणार आहे त्यामध्ये ए चे जे सर्कल असणार आहे ते आतल्या बाजूला असणार आहे आणि जे बी चे सर्कल असणार आहे ते आपण बाहेरच्या बाजूने ड्रॉ करायचं आहे। या सर्कलचा अर्थ हा होतो की जे ए आहेत हे सर्व ए जे आहेत हे सर्व बी आहेत। ह्याच्यामध्ये 2 निष्कर्ष असतात, एक असते ते निश्चित निष्कर्ष आणि दुसरं असतं ते संभाव्य निष्कर्ष। पहिलं जे निश्चित निष्कर्ष आहे त्यामध्ये सर्व ए हे बी आहेत, म्हणजेच यातले काही जे ए आहेत ते बी आहेत। म्हणजे यातले जे ए असणार आहेत ते ह्याच्या मागे जे बी आहेत ते काही प्रमाणामध्ये असणार आहेत आणि जे काही बी आहेत ते ए आहेत। हे जे ह्याच्या मागचे जे बी असणार आहेत ते ए असणार आहेत। सर्व ए हे बी आहेत, ह्याच्यामध्ये निश्चित निष्कर्ष हे 2च निघतात, ज्यामध्ये काही ए हे बी असणार आहेत आणि काही बी हे ए असणार आहेत। हे आपण निश्चितपणे सांगू शकतो। त्यानंतर संभाव्य निष्कर्ष म्हणजेच ह्याला पॉसिबिलिटी असे देखील म्हणले जाते, शक्यता म्हणले जाते। ह्याच्यामध्ये 2 शक्यता येतात, जसं की काही बी हे ए नाहीत ही शक्यता आहे। हे जे बी आहेत हे आपण 100% सांगू शकत नाही की ते ए आहेत, त्यामुळे काही बी हे ए नाहीत ही एक शक्यता आपण घेऊ शकतो। त्यानंतर सर्व बी हे ए नाहीत ही शक्यता आहे। ह्याच्यामध्ये जे सगळे बी असणार आहेत ते ए येणार नाहीत, ती फक्त एक आपल्याकडे शक्यता असणार आहे। त्यानंतर दुसरं जे विधान येतं त्याला आपण पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असं म्हणतो, म्हणजेच विशिष्ट सकारात्मक विधान। ह्याच्यामध्ये थेट विधान दिलेलं असतं, जसं की काही ए हे बी आहेत। ह्याच्यामध्ये जे काही ए असणार आहेत ते बी असणार आहेत। ह्याच्यामध्ये निश्चित निष्कर्ष जे आहे ते फक्त एकच येतं, जसं की काही बी हे ए आहेत। यातले जे मधला पार्ट असणार आहे त्यामध्ये काही ए हे बी असू शकतात आणि काही बी देखील हे ए असू शकतात। ह्याच्यामध्ये संभाव्य निष्कर्ष म्हणजेच पॉसिबिलिटी केसमध्ये आपल्याला 4 विधान येतात, जसं की काही ए हे बी नाहीत, हे जे ए असणार आहेत आणि हे जे बी असणार आहेत हे वेगळे वेगळे असतील, ही एक शक्यता आहे। हे एक विधान आपण 100% सांगू शकत नाही की हे जे ए असणार आहेत ते बी होतीलच, त्यामुळं काही ए हे बी नाहीत ही एक शक्यता येणार आहे। त्यानंतर काही बी हे ए नाहीत, हे जे बी असणार आहेत ते देखील इथं ए होत नाही आहेत, त्यामुळं ही देखील एक शक्यता आहे। जसं हे सर्कल गोल फिरल त्यावेळी हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे तो इथं मध्ये एक होईल, पण हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे ही आपली शक्यता येते। त्यानंतर सर्व ए हे बी आहेत ही देखील शक्यता आहे। जर आपण इथं डायग्राम ड्रॉ केली की सर्व जे ए आहेत ते बी आहेत, तर ह्या केसमध्ये आपल्याला थेट विधान दिलेलं आहे काही ए हे बी आहेत। ह्या केसमध्ये देखील काही ए हे बी होतात, त्यामुळं सर्व ए हे बी आहेत ही देखील एक शक्यता आहे आणि सर्व बी हे ए आहेत ही देखील शक्यता आहे। आपण इथं सर्व बी हे ए आहेत अशी जर डायग्राम काढली तर ह्या डायग्राम मध्ये देखील काही ए जे आहेत जे ह्याच्या बीच्या आतमध्ये आहेत इथं ते ए होत आहेत, ते बी होत आहेत, म्हणजे काही ए हे बी आहेत या केसमध्ये आपण सांगू शकतो। पण इथं सर्व बी हे ए आहेत ही शक्यता असणार आहे। पुढचं जे विधान आहे ते युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे सर्वसाधारण नकारात्मक विधान। ह्याच्यामध्ये थेट विधान दिलेलं आहे की सर्व ए हे बी नाहीत, म्हणजे इथं ए आणि बी चा
कुठलाही संबंध नाही आहे. ह्याच्यामध्ये निश्चित निष्कर्ष आपण सांगू शकतो की सर्व बी हे ए नाही. तिथं ए आणि बीचा कोणताही संबंध नसल्यामुळे कोणतंही बी हे ए होणार नाहीये. त्यानंतर काही ए हे बी नाहीत, त्यामुळे कोणतंही यातला काही पण पार्ट हा बी शी कनेक्ट होणार नाहीये, त्यामुळं काही ए सुद्धा बी असणार नाहीत. तिसरं जे इथे निष्कर्ष आहे निश्चित, काही बी हे ए नाहीत. बी आणि ए शी कोणताही संबंध नसल्यामुळे आपण इथे सांगू शकत नाही की हे बी आणि ए याचा काही पार्ट हा एक आहे. पुढचं जे विधान आहे ते पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे, म्हणजेच विशिष्ट नकारात्मक विधान. ह्याच्यामध्ये थेट विधान दिलेलं आहे की काही ए हे बी नाहीत. ह्यातलं जे ए चा पार्ट आहे आणि बी चा पार्ट आहे ह्यातले काही म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये ए हे बी असणार नाहीये. ह्याच्यामध्ये निश्चित निष्कर्ष आपण कोणताही सांगू शकत नाही, पण संभाव्य निष्कर्ष जे येतात ते आपण बघूयात. ह्याच्यामध्ये संभाव्य निष्कर्ष मध्ये पहिला निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे की काही ए हे बी आहेत ही शक्यता आहे. याच्यामध्ये आपण फक्त पॉसिबिलिटी सांगू शकतो की काहीतरी यातला ए चा पार्ट असणार आहे तो बी असणार आहे, पण कोणता असणार आहे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे काही बी हे ए आहेत ही शक्यता आहे. यातला काही बी चा पार्ट हा ए असू शकतो, पण कोणता तो आपण सांगू शकत नाही. त्यानंतर काही बी हे ए नाहीत ही शक्यता आहे. यातला काही पार्ट हा बी शी कनेक्ट होणार नाही. सर्व ए हे बी नाहीत ही शक्यता आहे. त्यानंतर सर्व बी हे ए नाहीत ही देखील शक्यता आहे. आणि सर्व बी हे ए आहेत ही देखील शक्यता आहे. इथे जर आपण घेतलं की सर्व बी हे ए आहेत तर यातलं काही ए हे बी नसणार आहेत. जे काही हा ए चा पार्ट असणार आहे तो बी नसणार आहे, त्यामुळे ही देखील एक शक्यतेमध्येच आपण घ्यायचं आहे. आता इथं दिलेलं आहे की सर्व ए हे बी आहेत. सर्व जे ए असणार आहेत ते बी आहेत, पण हे विधान इथे चुकीचं होतंय, कारण की त्यांनी म्हणलेलं आहे काही ए यातले बी नाही आहेत, त्यामुळं कोणते ए बी नाही आहेत हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे विधान देखील इथं चुकीचं येणार आहे. आपण ह्यातला पहिला प्रश्न बघूयात. या पहिल्या प्रश्नामध्ये विधान दिलेलं आहे की सर्व पुस्तक हे पेन आहेत आणि सर्व पेन हे रबर आहेत. आणि ह्याचे दोन निष्कर्ष इथं दिलेले आहेत आपल्याला. सर्व पुस्तक हे रबर आहेत आणि दुसरं जे निष्कर्ष दिलेलं आहे काही रबर हे पुस्तक आहेत. तर आपण इथे सुरुवात करताना डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर इथे सर्व पुस्तक म्हणजे जे बुक्स असतात त्याला मी इथं बी घेतो आणि एक सर्कल ड्रॉ करतो आणि त्यामध्ये म्हणलेलं आहे सर्व जे बुक्स आहेत म्हणजे पुस्तक आहेत ते पेन आहेत. इथं मी पेन साठी इथं पी घेतो आणि त्यानंतर त्यांनी म्हणले की सर्व जे पेन असणार आहेत हे रबर आहेत. जे पेन आहेत सर्व ते सर्व इथं रबर असणार आहेत, म्हणजे मी इथं आर घेतो रबर साठी. पहिला निष्कर्ष त्यांनी म्हणलाय की सर्व पुस्तक हे रबर आहेत. इथं सर्व पुस्तक म्हणजे जे बुक आहेत ते रबर असणार आहेत. रबरचा जो पार्ट आहे पुस्तकामधला तो इथं आपण बघू शकतो. त्यामुळे सर्व पुस्तक हे रबर आहे हा निष्कर्ष आपला बरोबर येणार आहे. दुसरा त्यांनी निष्कर्ष म्हणलाय काही रबर हे पुस्तक आहेत. हे तर सर्व पुस्तक हे रबर होत आहेत आणि त्यांनी परत म्हणले की काही रबर हे पुस्तक आहेत. ह्याच्यामध्ये रबर आणि पुस्तक जो पुस्तक आहेत जे बुक्स आहेत ते रबरच्या आतमध्ये सर्व आहेत, त्यामुळे काही रबर हे पुस्तक येणारच आहेत. त्यामुळे ह्यातलं जे ह्याचं जे उत्तर येईल आपलं कन्क्लुजन येईल त्यामध्ये ई येईल. इथं दिलेलं आहे की दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 अनुसरतात. आपले दोन्ही निष्कर्ष इथं बरोबर आलेले आहेत. त्यामुळे पुढचा आपला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये विधान दिलेलं आहे काही चहा हे कॉफी आहेत. सर्व कॉफी हे चॉकलेट आहेत. इथे मी चहासाठी इथे मी टी घेतो. त्यांनी म्हणले काही चहा हे कॉफी असणार आहेत. त्यामुळे ही जी डायग्राम मी इथं कॉफीसाठी CF घेतो आणि चहा आणि कॉफी मधला काही पार्ट इथं दाखवतो. ही आपली डायग्राम येणार आहे. काही चहा हे
कॉफी आहेत. परत म्हणलंय सर्व जे कॉफी आहेत हे चॉकलेट आहेत. जे कॉफी आहेत ते सर्व आहेत, त्यामुळे इथं हे जे चॉकलेटसाठी सी येणार आहे. तर कॉफी हे चॉकलेटच्या जे आतमध्ये येणार आहे. तर पहिला निष्कर्ष त्यांनी म्हणलेला आहे काही चॉकलेट हे कॉफी आहेत. इथं जे काही चॉकलेट आहेत ते कॉफी होणार आहेत. त्यामुळं त्यांनी म्हणलेलं आहे की काही चॉकलेट हे कॉफी आहेत. हे स्टेटमेंट आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं जे स्टेटमेंट म्हणलेलं आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे की काही कॉफी हे चहा नाहीत. आता जे चहा आहेत इथं टी आहेत ते जी कॉफी आहेत हे चहा इथं होणारच आहे. त्यामुळे त्यांनी म्हणले की काही कॉफी हे चहा नाहीत. त्यामुळे हे विधान आपलं चुकीचं इथं येणार आहे. कारण की चहा जो आहे तो इथं कॉफी आणि चहा हे होणारच आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणले काही चहा हे कॉफी आहेत, त्यामुळे काही कॉफी हे चहा होणार नाहीत. हे विधान चुकीचं येईल. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे काही एक्स हे वाय आहेत. काही एक्स हे वाय येणार आहेत. पुढे म्हणले फक्त काही वाय हे झेड आहेत. ह्यातले काही जे वाय असणार आहेत ते इथं झेड येणार आहेत आणि सर्व झेड हे डी आहेत. सर्व जे झेड असणार आहेत ते डी असणार आहेत. निष्कर्षामध्ये आपल्याला म्हणलेलं आहे की काही वाय हे डी आहेत. आता जे वाय असणार आहेत जे झेडच्या मध्ये जातात ते डी असणारच आहेत. त्यामुळं काही वाय हे झेड आहेत. हे आपलं निष्कर्ष बरोबर येईल. त्यानंतर त्यांनी म्हणलेलं आहे कोणतेही एक्स हे झेड नाही. कोणतेही एक्स हे झेड नाही म्हणलेलं आहे. इथे हे स्टेटमेंट जर आपण बघितलं तर एक्स जे आहे जे वाय मध्ये असणार आहे ते वाय मध्ये जे एक्स आहे ते झेड मध्ये जाणारच आहे. कारण की ते स्टेटमेंट म्हणले फक्त काही वाय हे झेड आहेत. त्यामुळे काही यातले वाय असणार आहेत ते झेड असणारच आहेत आणि जे एक्स आणि वाय मधले जे कंबाईन असणार आहेत ते देखील इथं झेड मध्ये जाणारच आहेत. त्यामुळे त्यांनी म्हणले की कोणतेही एक्स हे झेड नाही. हे विधान इथं चुकीचं येणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपलं निष्कर्ष येणार आहे फक्त निष्कर्ष एक अनुसरतो. पुढचा प्रश्न बघूया. ह्याच्यामध्ये विधान दिलेलं आहे कोणतेही 5 हे 15 नाही. इथं कोणतेही 5 हे 15 नाही आहे. फक्त काही 20 हे 15 आहेत. काही जे 20 असणार आहेत ह्यातले काही 20 हे 15 येणार आहेत. काही जे 20 असणार आहेत ते 11 असणार आहेत. ह्याच्यामध्ये निष्कर्ष म्हणलाय काही 5 हे 11 आहेत. काही 5 हे 11 आहेत पण काही 5 हे 11 इथं होत नाहीये. त्यामुळे पहिला जो निष्कर्ष आपला आहे तो चुकीचा येणार आहे कारण की 5 आणि 11 इथं होत नाहीये. त्यानंतर त्यांनी म्हणले सर्व 15 20 असणे ही शक्यता आहे. जे 15 आहेत ते इथं सर्व 15 20 असणे ही शक्यता आहे. शक्यतेमध्ये आपण हे जे 15 आहे ते 20च्या आतमध्ये जाते आणि जर इथं आपण बघितलं तर फक्त काही 20 हे 15 आहे. ह्यातलं जे 20 असणार आहेत ते 15 असणारच आहेत. त्यामुळे हे जे दुसरा जो आपला निष्कर्ष आहे की सर्व 15 20 आहेत ही शक्यता आहे. हे आपलं बरोबर येणार आहे. त्यामुळे आपलं इथं फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. हे निष्कर्ष बरोबर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये विधान दिलेलं आहे सर्व नदी हे समुद्र आहेत. कोणताही समुद्र हा आकाश नाही आणि कोणताही तारा हा आकाश नाही. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि ह्याचं उत्तर जे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचं आहे.
मी ह्याचं उत्तर ह्या प्रश्नाचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.